तर अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पाहतो आपण गावदी भादवड संघाच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता संघनायकांनी, त्यांनी सुद्धा स्वार्थ ठरवलाय आणि या षटकामध्ये अतिशय सुरेख बॉलिंग पाहतोय आपण संजयभाई मात्रे यांच्या माध्यमातून. फलंदाज सजेतो स्ट्राईकला पाहतोय आपण. मनोज क्षमता आहे, खूप चांगला उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या संघामध्ये, पण इथे मात्र ती क्षमता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीत येऊन सापडलाय. कारण की 3 महत्वाचे फलंदाज बाद झाले, फक्त धावा त्या 7. दुसरे षटक प्रगतीपथावर. राईट ऑफ द विकेट. याच पातळ लॉफ्टेड फटका आपण हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. तू चल मैं आया. नाजूक स्थिती खारगाव संघाची. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 3.50 ची सरासरी आणि फक्त 7 धावा आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गावदी वडगड संघाने सुद्धा सज्ज राहायचे आहे. अंतिम मेगा फिनाले सामना आपण पाहणार आहोत. चालू सामना विजेता संघ जो ठरेल तो मात्र वडगड संघासोबत किताबी जंगसाठी लढत देणार आहे. आता मात्र जादूगर कैलाश येतोय. अतिशय चांगला गोलंदाज भादवड संघाचा आणि एक जादूगर टेमगर गावाचा पाहतोय आपण. लेग ब्रेक गोलंदाजी करणारा जितू दादा. सज्ज होताना मात्र गोलंदाज कैलास व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि यावर्षीचा जर विचार केला आपण तर हंगामामध्ये नंबर 1 वर रँक करणारा गावठी भादवड संघाने तब्बल 4 किताब जिंकले. याच पात्र हा फटका हवेत आहे. इव्हन क्वालिटीची दर्जेदार फलंदाजी पाहिली. त्यानंतर कैलास, त्यानंतर यशवंत सारखा अतिशय धडाकेबाज फलंदाज स्वतः संजयभाई मात्रे, त्यानंतर गणेश पाटील, गोलंदाज सज्ज होताना परत कैलास. पहिल्या चेंडूवर चांगलं स्वागत किशोर करतोय चौकारांनी आणि तो मात्र वापसी करावी लागेल. सज्ज होताना कैलास. याच पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज, पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या भरपडती, धावसंख्या पुढे सरते 13. 30 षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी चांगली या षटकामध्ये पाहायला मिळते, पण क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. याच पात्र लॉफ केलंय अतिशय अफलातून. फ्लिकचा फटका, षटकार ठोकलाय चेंडूवर. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावाचा आलेख मात्र उंच होतोय. 19 धावसंख्या झालेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये एक अतिशय प्रतिम गोलंदाजी, त्यानंतर मात्र खरपूस समाचार घेतला जातोय किशोर यांच्याकडून. याच पात्र फटका आपण स्कोरलेक क्षेत्राकडे जातोय. गणेश पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न करतोय. तोपर्यंत फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना धावसंख्या 20.
सामना पाहतोय आपण. मागणं षटक आतापर्यंत तब्बल 13 धावा खर्च केल्या गेल्या आतापर्यंत पाहतोय. त्यामध्ये एक षटकार आणि एका चौकाराचा सुद्धा समावेश आहे. खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय. याच मात्र फॉर्च्यून फटका पाहतो आपण. हवेत होता मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या 21. सज्ज होताना गोलंदाज कैलास लेग ब्रेक गोलंदाजी करताना पाहतोय. याच पाचा सूटचा फटका अतिशय चांगला मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. अजून एक षटकार. आता मात्र एक समाधानकारक धावसंख्याकडे वाटचाल करताना पाहतो आपण कालिका माता खारबाव संघाला. या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या तब्बल जर विचार केला आपण 20 धावा खर्च केला. महागडं षटक कैलास यांचं. पहिल्या 2 षटकापर्यंत निश्चित स्थिती वेगळी होती पण या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या आणि श्रेय द्यायला लागेल फलंदाजी ज्या प्रकारे प्रतिकार केला हल्ला चढवलाय कैलास यांच्यावर. एक अतिशय चांगली फलंदाजी. शेवटच्या चेंडूवर स्लॉक स्वीपचा फटका पाहिला आपण मिड विकेटच्या वरतून षटकार ठोकला होता. क्षेत्ररक्षण पाहतो आपण. इथे मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणीतरी पाहिजे. दीपक तरे येतोय. स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण खेळण्यासाठी मनोज तरे सज्ज होतोय. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. अंतिम शेवटचं षटक टाकण्यासाठी इथं मात्र सज्ज होताना पाहतोय आपण. राईट अमोर द विकेट. यावेळेस पाहतोय की आपण ड्राईव्ह केले. छोट्या बॅटलीचा वापर केला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 28. सज्ज होताना अंतिम षटक प्रगती पथावर आणि धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 28. सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. कालिका माता खारबाव विपक्ष गावदी भादोड. दीपक राईट अमोर द विकेट. या पाता पुलचा फटका उंच 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 पण सरळ चेंडू हातात जाऊन विसावतोय. फलंदाज बाद. असं एका क्षणी वाटलं की चेंडू मिड विकेटच्या वरतून जाईल पण कुठंतरी शक्ती फटक्यामध्ये पाहायला मिळाले नाही. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. आता मात्र कालिका माता खारबाव संघाचा एक मोठा हादरा बसलाय कारण की अंतिम षटकामध्ये जर काही चेंडूवर इथे मात्र खेळपट्टीवर राहिला असता तर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती पण दीपक मात्र एक चांगला विकेट प्राप्त करतोय. नवीन फलंदाज श्याम येतोय. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला आहे. बॅकफुटला जाऊन मात्र पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये आणि चांगलं षटक अजून हाताळताना पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये प्रल्हाद नाईक यांनी अतिशय प्रतिम कामगिरी केली. नो डाऊट दुसऱ्या षटकामध्ये तर घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसरं षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं. सज्ज होताना
यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू आणि याच बरोबर फलंदाज बाद होतोय. 28 धावसंख्या आहे. फक्त एक धाव आतापर्यंत खर्च करतोय दीपक. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. यावर्षी निश्चित ओढल्या गेले म्हणून प्रथम क्रमांकावर रँक करताना पाहतोय आपण कधी जोड्या संघाला. संघाकडे खूप उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे आणि सातत्याने कुठला क्रिकेट असो त्यामध्ये ऑलराऊंडरची भूमिका फार महत्वाची असते. या संघाकडे जर पाहायला आपण पडलात नाही खूप मोठे ऑलराऊंडर. त्यानंतर कैलास जादूगर, त्यानंतर दीपक सुद्धा एकच चांगला ऑलराऊंडर आहे. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. याच पाहता स्टन केले चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोर लेग कडे. गणेश पाटील अतिशय वेगात चेंडू वर येतोय पण त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 30. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या इनिंगचं. दीपक राईट आर्म ऑफ द विकेट सज्ज होताना गोलंदाजी करण्यासाठी. याच पात्र बॅकफूट ड्राईव्ह केलंय पाहतोय आपण कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू जातोय. इथे मात्र रोखल्या गेलं पण रोखू शकणार नाही इथे मात्र फलंदाजाला. धावसंख्या धावपलकावर 33 आहे आणि 34 धावाचं टार्गेट असेल गावदी भादोड संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी.
पंच दिनेश नाईक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर सलामी जोडी लगेच पाठवायची. गावदी भादोड संघाचा संगणक आपण सलामीची जोडी पाहतो आपण खेळपट्टीवर. प्रल्हाद आणि कैलास चांगली जोडी आहे आणि दोन्ही उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत भादोड संघाचे. चौतीस धावाचं टार्गेट आहे अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भादवड या संघासमोर. आणि हे टार्गेट स्वीकारण्यासाठी पद्धत आपण दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी तर मात्र सज्ज होईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज उमेश. क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉर्ट थर्ड मॅन. 24 चेंडूमध्ये 34 धावेची आवश्यकता असेल अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी गावदेवी भादोड्या संघाला. उमेश छोटं रण पूर्ण करताना पाहतोय आपण. पहिला चेंडू फुल टॉसवर चांगला प्रहार पाहतोय आपण. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी. सुरुवात तर अप्रतिम पाहायला मिळते. प्रल्हाद नाईक यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. डावाची सुरुवात करतोय चौकाराने खातं करतोय स्वतःच. 34 धावचा टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण. बॉलिंग करताना इथे मात्र उमेश. याच पात्र डाऊन द ग्राउंडचा फटका पाहतोय अतिशय सुरेख लाजवाब. अजून एक येतोय चौकार. गोलंदाजीच्या डोक्यावरतून हा फटका होता सर्वात सुरक्षित फटका आणि काय क्लास आहे. सातत्याने मी हे उल्लेख करतो की गावदी भादोड संघाचा अतिशय महान ऑलराऊंडर प्रल्हाद नाईक जेव्हा गोलंदाजी करतोय तेव्हा मात्र अतिशय सुरेख लेंथ लाईनवर चेंडू टाकतोय आणि जेव्हा मात्र फलंदाजी करतोय तर सरळ बॅटनी टेक्निकली तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा हा फलंदाज आपण पाहतोय. धमाकेदार सुरुवात गावदी भादोड संघाची. बिनबाद 8. फुल टॉस टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे आणि या चेंडूवर ठोकलाय हा षटकार. तब्बल पहिल्या 3 चेंडूवर 14 म्हणजे आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 20 धावेची आवश्यकता आहे. धावसंख्या 14. एक दमदार तुपाडी सुरुवात पाहतोय आपण. 3 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार. सन्माननीय विजय स्पोर्टचे सर्व रोहिदास भाऊ चौधरी साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम. मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे दादा आपलं. वडगड संघाचा संगणक आपण व्यासपीठावर यायचंय. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. कट केलंय अफलातून उच्च कोटीचा फटका पाहतोय आपण आणि इथं मात्र चेंडू जाईल काय सीमेरेषेच्या बाहेर पाहिजे. थोडीशी आउटफील्ड तिथं मात्र खराब होती. चेंडू थांबलाय पण किती धावा पूर्ण केलेली पाहिजे. चार धावा पूर्ण केल्या. चौकार मिळाला नाही पण धावून पूर्ण केल्या. फिटनेस किती मूल्यवान आहे हेच इथं मात्र भिवंडी 40+ संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू सांगतात की आमच्यात फिटनेस जेव्हापासून आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली ना तर आमचं फिटनेस अतिशय चांगलं आहे. धावसंख्या पाहतोय पुढे सरकी तब्बल 18. इथून सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 16 धावेची आवश्यकता आहे आणि एकच म्हणावं लागेल की या 16 धावा किती चेंडूमध्ये पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केलंय. छोट्या बॅकलिपचा वापर केला होता. लॉंग ऑन
मागचा क्षेत्ररक्षक मिड ऑनला येतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल पूर्ण करताना आपण पाहतोय. दरम्यान पाहतोय आपण सचिन पवार यांचं आगमन होताना पाहतोय. तसेच विनोद म्हात्रे यांचं सुद्धा आगमन. धावसंख्या 19. सज्ज होताना सफल झाला. याच पात्र हुक करण्याचा प्रयत्न होता पण बीट होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावांचं टार्गेट स्वीकारताना गावदी बहादूर संघाची एक अतिशय अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण. बिनबाद 19. पॉवरफुल फलंदाजी पाहिली आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सोनादेवी टेमगर संघाचे प्रत्येक खेळाडू पाहतोय आपण या योजनेच्या माध्यमातून खूप मेहनत करताना. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण किशोर. त्यासाठी 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र अजून 16 धाव. धावसंख्या 19 सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. 15 धावेची आवश्यकता आहे. सज्ज होताना गोलंदाज. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू होता. टप्पापर्यंत सपकन आतमध्ये सापचक होता. 15 धावेची आवश्यकता आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज किशोर. सज्ज होताना इथं मात्र यास पात्र फ्लिकचा फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि 2 धावा पडला सहज कंप्लीट करतोय. आता मात्र संघात धावसंख्या पुढे सरकते 21. आणि व्यक्तिगत 21 या धावसंख्येवर स्वतःच जर खेळतोय म्हणजे आतापर्यंत जर पाहिला आपण सर्व धावा प्रल्हाद नाईक यांच्या खात्यात आहे. इथून सामना जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 13 धावेची आवश्यकता आहे आणि या 13 धावा सुद्धा एकटाच पूर्ण करेल काय पाहायचं. हा एक रेकॉर्ड कीर्तिमान होईल. मात्र टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण. तेवढे पंचा ठीक पाठीमागे चेंडू एक धाव पूर्ण फक्त सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22 ची आवश्यकता आहे अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी बहादूर संघाला. चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितलं आपण पहिलं गावदी वडगड संघाचं लाजवाब गोलंदाजीच्या डिपार्टमेंट या संघाचं खूप मजबूत आहे आणि गावदी बहादूर संघाचं जर पाहिलं आपण फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे. म्हणजे दोन्ही संघाने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर पाहतोय मात्र ऑनसाइड कडे बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेट. गेले चेंडू आणि फक्त एक धावेसाठी आणि आता मात्र कैलास आपलं खातं उघडतोय आणि धावसंख्या पाहतोय आपण 23. वडगड संघाचा कर्णधार येऊन सज्ज राहायचंय. प्रल्हाद नाईक स्वतः
तर धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 25. इथून मात्र फक्त सामना 9 धावीची आवश्यकता आहे आणि अजून प्रकारे फलंदाज बाद झाला नाही. एका ठोस खेळण्यासाठी कैलास सज्ज होतोय. ज्यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, सफल होऊन मात्र ऑन साईड कडे धमाका करायचा होता, पण चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 25. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र 9 धावीची आवश्यकता आहे. बारा चेंडू 9 धावीची आवश्यकता आहे इथे मात्र सामना जिंकण्यासाठी. आणि अजून 10 फलंदाज गावठी भादोड संघाचे सुरक्षित आहेत. प्रथम गोलंदाजी करताना मात्र अचूक टप्प्यावर आणि नियंत्रित, त्यानंतर मात्र विकेटसाठी अभेद भागीदारी पाहतोय आपण 25 धावाची. त्यामध्ये मला वाटतं की 24 धावसंख्येवर प्रल्हाद नाईक स्वतः संघनायक खेळतोय. वेलकम. वडगड संघाचा संघनायक जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वात संघाने अतिशय धमाकेदार खेळाचं प्रदर्शन केलंय या स्पर्धेमध्ये. रिंग आतमध्ये पाहतोय आपण, कारण की आता मात्र चटके लागायला सुरुवात झालेली आहे. गोलंदाज व्यक्तिगत स्वतःच पहिल्याने संघाच्या माध्यमातून महेंद्र येतोय. वाटते गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये कालिका माता खारबाव हा संघ खूपच भन्नाट फॉर्मला होता, टॉपला होता. आणि यावर्षी पाहतोय की आपण गावठी भादोडा संघ खूपच चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आणि जिथं आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला सूचना इथे मात्र प्राप्त होतात की अंतिम सामना 12 षटकाचा राहील. यावेळेस पात्र फटका पाहतोय आपण आणि 6 गोलंदाजाला वापर करावा लागेल तुम्हाला. यावेळेस पात्र चेंडू मिड ऑनला जातोय. 1 धाव प्रल्हाद नाईक पूर्ण करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 26. आवश्यकता आहे आणि कैलास व्यक्तिगत जर पाहिला पण फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवर फलंदाजी करताना बघतोय. एकच या धावसंख्येवर सज्ज होताना गोलंदाज. चला आपण वेळ कमी घ्या, भरपूर आहे आपल्याजवळ. सज्ज होताना गोलंदाज उडवलाय चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि पहिला फलंदाज बाद. शेवटी मात्र पाहतोय की आपण धावसंख्या धावपल करूया ती 26 आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण यशवंत. षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थाने या संघाची ओळख आहे. आणि सलामीचा फलंदाज संघनायक लाजवाब खेळाचं प्रदर्शन करताना पाहतोय आपण. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 25 धावसंख्येवर स्वतः खेळतो आणि संघात धावसंख्या 24 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस मात्र हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक धक्का बसलाय गावठी भादोड संघाला. सलामीचा फलंदाज प्रल्हाद नाईक. आता मात्र 2 विकेटनी थोडस वापर करेल का इथे मात्र कालिका माता खारबावा संघ, कारण की 10 चेंडू आणि 8 आवश्यकता आहे. या खेळामध्ये भविष्यवाणी करता येत नाहीये, कारण की जोपर्यंत
9 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता आहे आणि अजून जर एका विकेट या षटकामध्ये प्राप्त केला तर मात्र हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय. हॅट्रिकवर येतोय. गोलंदाज हॅट्रिक पूर्ण करेल काय आणि आवश्यकता आहे खारबाव संघाला. नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर. नॉन स्ट्राईकला संजयभाई मात्रे येतोय. स्ट्राईकला फलंदाज यशवंत. सुरुवातीनंतर मात्र पडझड पाहतोय आपण. आता मात्र सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल काय. अतिशय प्रतिम चेंडू बघितला टप्पा पडला तर झपकन आतमध्ये येणारा चेंडू अतिशय वेगात निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये. पूर्णपणे संघाला वापसी करून देताना इथं मात्र पाहतोय गोलंदाज महेंद्र. राईट अमोर द विकेट. यावेळेस लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय पंच. स्वेर चेंडूची हाताळणी. असे चेंडू तुम्हाला टाळावे लागेल कारण की एक मोठी धावसंख्या उभी केली नाही. त्यानंतर मात्र गावदी बहादूर संघाच्या सलामीवरून एक आक्रमक सुरुवात करून दिली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 27. 7 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. यशवंत सज्ज होताना खेळण्यासाठी. अप्रतिम चेंडू अप्रतिम चेंडू अप्रतिम प्रश्न विचारला गेला आणि याचबरोबर पाहतोय की आपण फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का बसलाय आणि इथं मात्र खारबाव संघाने पूर्णपणे थोडीशी गेम प्लॅनिंग करून सामन्यामध्ये वाफी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत या षटकामध्ये सफल होतोय गोलंदाज महेंद्र. ज्या प्रकारे 3 बहुमूल्य विकेट प्राप्त केल्या षटकामध्ये. एकाएकी मात्र सामना रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय. पहिल्या 2 षटकापर्यंत तर असं वाटलं होतं की एक तर्फी सामना पाहतोय पण या षटकामध्ये वापसी करून देतो. आता मात्र जेवढ्या चेंडू आहे तर तेवढ्या धावा इथं मात्र बनवायला लागेल. सामना होता कुठे आहे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. 7 चेंडू 7 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण दीपक येतोय खेळपट्टीवर. एकतर्फी सामना वाटत होता पण या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देताना पाहतोय आपण खारबाव संघाला. गोलंदाज महेंद्र. खेळण्यासाठी फलंदाज दीपक असेल. 7 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी गावदी बहादूर संघाला. गोलंदाज सज्ज होते. राईट अमोर द विकेट. या चेंडूवर जर एखादा विकेट अजून प्राप्त केला तर मात्र सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल या शंका नाहीये. जर सामना जिंकायचा असेल या दोन्ही फलंदाजाला चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू याच पात्र अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम अप्रतिम काय सुरेख गोलंदाजी. आणि आता मात्र सामना असं वाटलं होतं की सहज बहादूर संघ घेऊन जाईल पण जिंके हो इरादे बुलंद हो हिमालय पर्वत को भी छू लेता है हे दाखवलंय. हे सांगितलंय की माझ्या संघासाठी मी अतिशय अप्रतिम गोलंदाजी करेल आणि सामना जिंकून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पाहतोय आपण भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ असोसिएशन सचिव प्रदीप जोशी सरांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम मनपूर्वक स्वागत आहे आपण आपलं साहेब. 6 चेंडू 7 धावेची आवश्यकता आहे. सामना आता मात्र दोन्ही संघाकडे मी तर म्हणेन की दीपक 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपले. पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहिलं होतं आपण गावदी बहादूर संघाचं. त्यानंतर मात्र काय धमाल आणि कमाल घातक षटक हाताळलं गेलं महेंद्रच्या माध्यमातून आणि तब्बल 3 विकेट प्राप्त केल्या गेल्या. धावा खर्च केल्या फक्त त्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या. तर आता मात्र चर्चा होताना पाहतोय की कुठल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवण्याचा प्रयत्न करेल खारबाव संघाचा संघनायक कारण की रोकाच्या 6 चेंडू मध्ये शेवटी मात्र निर्णय संघनायक घेणार आहे. तर पण जास्त वेळ घेऊ नका. 7 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी बहादूर संघाला. स्ट्राईकला फलंदाज मात्र संजयभाई मात्रे असेल. नॉन स्ट्राईकला असेल. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये खारबाव संघाच्या माध्यमातून की षटक कोणाच्या हातात सोपवलं. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर आता मात्र शेवटी निर्णय घेतलाय की हा टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय की कोणाच्या हातात सोपवलंय. बजरंगकडे विश्वास दाखवलाय आणि बजरंग त्यावर खरा उतरेल काय पाहायचंय की ज्या प्रकारे हा सामना इथं मात्र रंगताना पहिल्या 2
षटकापर्यंत लाजवाब कामगिरी भादोड संघाची, पण एका षटकांनी सामना पूर्णपणे एक रंगतदार स्थितीकडे आणून ठेवलंय. गोलंदाज मनोज यांच्याकडे चेंडू सोपवलाय. समोर खेळण्यासाठी फलंदाज संजय भाई मात्रे सज्ज होतोय. 7 आवश्यकता आहे गावदी भादोड संघाला. थरारक सामना पाहतोय आपण. सेमीफायनलचा सामना असावा तर कसा, त्याचे एक उत्तम उदाहरण पेश करताना खारबाव संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. आणि म्हणतात कधी कधी सोपं दिसणारे पेपर सुद्धा आपण जेव्हा पेपर सोडतो कठीण वाटते, त्या प्रकारे सोपं असणारा सामना आता खरं तर आव्हान बनलाय भादोड संघासाठी. 7 धावेची आवश्यकता. गोलंदाज मनोज सज्ज होताना व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी संजय सज्ज होते. पाहूया फील्ड कशा प्रकारे लावल्या गेलं. ऑनसाइड कडे विचार केला आपण. लॉंग ऑन मिड विकेट, स्कोर लेग, शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. ऑफसाइड कडे जर पाहिलं आपण शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री या प्रकारे मारा करेल गोलंदाज. इथे मात्र मनोज पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. विकेट किपर चेंडू खाली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र जीवनदान मिळालंय आणि त्यापेक्षा एक किमती धाव इथे मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. या एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरकते ती 28. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 6 धावेची आवश्यकता असेल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना खूपच छान एक रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपलाय. गोलंदाज सज्ज होताना मनोज. समोर खेळण्यासाठी फलंदाज दीपक. राईट आर्मवर विकेट. गोलंदाजी करताना पाहतोय आपण मनोज याला. पुढचा चेंडू. दबाव सामन्याचा दबाव पाहतोय आपण, कारण की सामना एका थरारक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 6 धावेची आवश्यकता आहे 5 चेंडू मध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड वॉर्कर. काय सुरेख चेंडू. मात्र संघर्ष करताना पाहतोय भादोड संघाचे फलंदाज. 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून 6 धावेची आवश्यकता आहे. म्हणूनच खेळ का म्हणतात. पहिल्या चेंडू मध्ये पूर्णपणे वर्चस्व इथे मात्र भादोड संघाचा. एका षटकाने मात्र पूर्ण गणित फिरवली खारबाव संघाकडे. यावर मात्र प्रश्न विचारला गेला, सहमत नाही. धोका ठेवू शकतोय आणि फलंदाज इथं मात्र बाद होतोय. संजय मात्रे धाव बाद. आता मात्र पलटून वार केलंय खारबाव संघाने. काय फाईट करतोय, काय जिद्द आहे आणि म्हणत तुम्ही हा संघ खूप महान आहे. आता मात्र 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. प्रल्हाद नाईक आणि कैलाश यांनी जी एक चांगली सुरुवात करून दिली होती त्यावर पाणी फिरते का असं शंका येईल प्रत्येक खेळाडूच्या मनात. एवढी जबरदस्त सुरुवात करून सुद्धा संघ पराभवाची छायाकडे आता मात्र जाताना आपण पाहतोय. सामना संपला नाही, पण अजून तर मी म्हणेन की मात्र जेवढं कौतुक आहे तेवढं कम आहे खारबाव संघाचं. ज्या प्रकारे पहिल्या विकेटसाठी 26 धावाची पार्टनरशिप, त्यानंतर मात्र मनोज नावाचा गोलंदाज आलाय आणि संघाला पूर्णपणे वाफी करून दिली. आता मात्र मनोज अतिशय चांगलं षटक हाताळताना पाहतोय. 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. सेमीफायनलचा सामना अतिशय चांगल्या तऱ्हेने थरारक पाहतोय आपण. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना. 3 चेंडू 6 असं समीकरण. एकाच फटक्याची आवश्यकता आहे, पण फटका मारतो सुधाकर की मात्र नॉनस्ट्राईकचा फलंदाज दीपक. पण कौतुक करावं लागेल इथं मात्र कालिका माता खारबाव संघाचं. सामना सोडला नाही, शेवटीपर्यंत फाईट केली आणि फाईट करताना आपण पाहतोय मनोज सज्ज होताना. राईट आर्मवर विकेट. सज्ज होताना यावेळेस मात्र परत पाहतोय की आपण फलंदाज असं वाटते इथं मात्र त्रिफळाचीत बाद होतोय. अजून एक कधी धक्का. आता मात्र 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. युट्यूबच्या माध्यमातून जे गावदेवी भादोड संघाचे पाठीराखे सामना बघत असेल त्यांनी विश्वास सुद्धा केला नाही की हा सामना अशा परिस्थितीत जाईल. ज्या प्रकारे हा सामना गेलाय लाजवाब. कौतुक करावं लागेल कालिका माता खारबाव संघाचं की आम्ही फाईट करतोय आणि फाईट करताना पाहिलं की 3ऱ्या षटकामध्ये जो षटक हाताळला होतं तो षटक खूप महत्वपूर्ण, पण हा षटक सुद्धा अतिशय लाजवाब हाताळताना पाहतोय आपण मनोज याला. मनोज तरे ग्रेट बॉलिंग पाहतोय आपण. 2 चेंडू 6. नवीन फलंदाज विजय पाटील. आपल्या आयुष्यातली एक चांगली खेळी म्हणजे फक्त एकच फटका खेळायचा, तो फटका मारेल का इथं मात्र विजय पाटील.
आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त एक धावा खर्च करतोय आणि त्यामध्ये 2 बहुमूल्य विकेट सुद्धा प्राप्त केलेत मनोज यांनी. 2 चेंडू 6 असं समीकरण पाहतोय आपण. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. वडगड संघाने लाजवाब उच्च कोटीचा परफॉर्मन्स करून अंतिम फेरीत पहिलेच प्रवेश केलेला आहे. हा सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय. दोन चेंडू 6 असं जबरदस्त कामगिरी करताना इथं मात्र खारबाव संघाचे गोलंदाज 34 धावाचं टार्गेट रोखताना पहिल्या 2 षटकामध्ये प्रल्हाद नाईक आणि यांची आक्रमक फटकेबाजी त्यानंतर मात्र पलटवार केलाय आणि आता तर आव्हान विजय पाटील सज्ज होतोय खेळण्यासाठी. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पाटील एक मोठा फटका खेळून संघाला विजय मिळवून देईल काय? अजून सामना संपला नाहीये, कधी पण काही होऊ शकतोय. 2 चेंडू 6 असं समीकरण. गोलंदाज मनोज राईट आर्म ऑफ द विकेट. डेथ बॉलचा इशारा येताना आपण पाहतोय दबाव पाहतोय मनोज यांच्यावर सुद्धा आहे, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय कौतुक. 2 चेंडू समीकरण. खूप मोठी होती की चेंडू कोणाच्या हातात सोपव आणि मात्र सोप मनोज यांच्याकडे आणि त्यावर आतापर्यंत मात्र दाखवलं की माझ्याकडे तुम्ही चेंडू दिलाय आणि तो मी खरा करून दाखवतोय. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. विजय पाटील सज्ज होतोय. संघर्ष पाहतोय. हा सेमीफायनल सामना 2-6 असं समीकरण. यावेळेस चेंडू परत टाकावा लागेल. लाईन चुकीची गेली. बोनस धावा आणि 1 चेंडू म्हणजे अशा स्थितीमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. चेंडू टाकणे टाळ. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी आहे. दबावाच्या स्थितीमध्ये घडता दीपक पाहतो आपण. विकेट. अतिशय अप्रतिम चेंडू आणि आता मात्र 1 चेंडू आणि तुम्हाला इथून मात्र षटकार मारावा लागेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे याला म्हणतात की सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त जेव्हा 9 धावेची आवश्यकता होती तिथून मात्र पलटवार. लाजवाब गोलंदाजी आणि उत्तम A1 क्वालिटीचे क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. जेवढे हवेचे फटके खेळले जेलमध्ये कन्व्हर्ट केले आणि एकाएकी असं वाटलं होतं की फायनलची तिकीट बुकिंग केली बहादूर संघाने, पण अर्ध्यात ती तिकीट मात्र कॅन्सल करण्यासाठी मजबूर केलंय खारबाव संघाने, कारण की 1 चेंडू 5. सज्ज होताना सामना खूपच जबरदस्त पाहायला मिळाला इथं. आज बरोबर पाहतो की आपण इथं मात्र हा सामना जिंकले कालिका माता संघाने. पण कधी कधी तुमचं लक्ष मैदानामध्ये असणं गरजेचं आहे, कारण की ज्या प्रकारे जर धावा घेण्याचा प्रयत्न केला असताना तर ओव्हरथ्रो झाला असता.
चला आपण लगेच मैदानाच्या बाहेर यायचंय. हडलक्का गावदी बादोड संघ आणि बेस्ट ऑफ लक कालिका माता तर सामनावीर ठरलेला आहे. आणि सामनावीरचं 2 दावेदार आहेत.